हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको, महाडिस्कॉम, केडीएमसी आणि महावितरणसाठी ॲडव्हान्स अकाउंटिंगचे क्वेश्चन स्टार्ट केलेले आहे, ज्याचा आपण आज सेकंड युनिट कव्हर करत आहे, जो आहे फ्रेमवर्क फॉर प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. हे जे क्वेश्चन्स आहे हे आपण LDC, UDC, डेप्युटी मॅनेजमेंट अकाउंटंट, ऑडिटरच्या ज्या आता करंट पोस्ट आहे त्या सगळ्यांसाठी आपण MCQs इथे बनवत आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की हे जी सिरीज आहे हे आपण कंटिन्यू करणार आहे. प्लस याच्यानंतर कंटिन्यू अल्टरनेटमध्ये आपण ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटची सुद्धा सिरीज कव्हर करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी ॲडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंटची पण सिरीज लवकरात लवकर स्टार्ट करू. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. आपण सेकंड युनिटचे क्वेश्चन्स आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन म्हटलं आहे, वेन अन एंटरप्राइज रिपोर्ट इट्स फायनान्शियल स्टेटमेंट अंडर द गोईंग कन्सर्न ॲझम्पशन इट इम्प्लाइज. जेव्हा एखादी संस्था गोईंग कन्सर्न गृहीत धरून आर्थिक विवरणपत्र सादर करते तेव्हा याचा अर्थ काय. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, द एंटरप्राइजेस हॅज नो लायबिलिटी. सेकंड, द एंटरप्राइजेस विल मर्ज सून. Third, the enterprises will not liquidate for foreseeable future. And four, assets are stated in liquidations value. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, द एंटरप्राइज विल नॉट लिक्विडेट इन फॉरसिबल फ्युचर. संस्थेची लवकरच संपुष्ट येण्याची शक्यता नाही, त्यालाच म्हणतो आपण गोईंग कन्सर्न, मीन्स बिझनेस कंटिन्यू सतत चालू राहणार फ्युचरमध्ये, असं त्याचा मिनिंग होतं. नेक्स्ट, सेकंड, which of the following element arise from decrease in liability that does not involve equity participants contribution. खालीलपैकी कोणता घटक देणी कमी होऊन निर्माण होतो परंतु भागधारकांचा सहभाग नसतो. तर बघा, ऑप्शन आहे इथे असेट, इक्विटी, इन्कम, एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इन्कम मीन्स उत्पन्न. नेक्स्ट, थर्ड, प्रेझेंट व्हॅल्यू मेजरमेंट ऑफ लायबिलिटी ॲज्युम. देणीचे वर्तमान मूल्य मोजताना गृहीत धरले जाते की. तर बघा, ऑप्शन आहे नो सेटलमेंट ऑब्लिगेशन. थर्ड, कॅश इक्विव्हॅलंट आर डिस्काउंटेड. थर्ड, ऑब्लिगेशन इज सेटल ॲट फेअर मार्केट. अँड फोर, फ्युचर कॅश फ्लो रिक्वायर्ड फॉर सेटलमेंट आर डिस्काउंटेड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ. ठीक आहे. फ्युचर कॅश फ्लो रिक्वायर्ड फॉर सेटलमेंट आर डिस्काउंटेड. भविष्यातील रोख प्रवाहांचे वर्तमान मूल्य गणले जाते. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज मिसलिडिंग अप्लिकेशन ऑफ द ॲकरल ॲझम्पशन्स. खालीलपैकी कोणता आकस्मिकता गृहीतकाचा चुकीचा वापर आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रिकग्नायझिंग प्रीपेड रेंट ॲज अन असेट. सेकंड, रिकग्नायझिंग अनबिल्ड रेव्हेन्यू. Third, recording received cash for future service as income. And four, recognizing depreciation on a fixed asset. The correct answer आहे इथे थर्ड, recording received cash for future service as income. भविष्यकालीन सेवेकरिता प्राप्त रक्कम उत्पन्न म्हणून दाखवणे. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, द कन्सेप्ट ऑफ कॅपिटल मेंटेनन्स एन्शोर्स दॅट. भांडवल राखण्याच्या संकल्पनेमुळे निश्चित होते की. तर बघा, ऑप्शन आहे असेट एक्सिड लायबिलिटी. सेकंड, इक्विटी रिमेन्स अनचेंज. थर्ड, प्रॉफिट इज रिकग्नाइज ओनली आफ्टर मेंटेनिंग कॅपिटल. अँड फोर्थ, रेव्हेन्यू इक्वल एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, प्रॉफिट इज रिकग्नाइज ओनली आफ्टर मेंटेनिंग कॅपिटल. भांडवल राखण्यानंतरच नफा ओळखला जातो. नेक्स्ट, सिक्स्थ, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिफ्लेक्ट कन्सिस्टन्सी इन अकाउंटिंग. खालीलपैकी काय लेखा सुसंगतीला उत्तम प्रकारे दर्शवते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, व्हॅल्यूइंग इन्व्हेंटरी युझिंग लिफो 1 year अँड फिफो नेक्स्ट इयर. सेकंड, चेंजिंग डेप्रिसिएशन मेथड एव्हरी 2 year. थर्ड, युझिंग सेम व्हॅल्युएशन पॉलिसी फॉर फिक्स्ड असेट एव्हरी इयर. अँड फोर, चेंजिंग अकाउंटिंग पॉलिसी फॉर बेटर कम्पॅरेबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, युझिंग सेम व्हॅल्युएशन पॉलिसी फॉर फिक्स्ड असेट एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी स्थावर मालमत्तेसाठी एकच पद्धत वापरणे. ठीक आहे. त्यालाच म्हणतो कन्सिस्टन्सी. नेक्स्ट, सेवन्थ, हू अमॉंग द फॉलोइंग यूज फायनान्शियल स्टेटमेंट टू इव्हॅल्युएट लॉंग टर्म सॉल्वन्सी अँड रीपेमेंट कॅपॅसिटी.
खालीलपैकी कोण दीर्घकालीन सक्षमता व परतफेड क्षमतेसाठी वित्तीय विवरांचा वापर करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कस्टमर, सेकंड लेंडर, थर्ड एम्प्लॉई अँड फोर्थ पब्लिक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लेंडर मीन्स कर्जदार. नेक्स्ट 8. What is the key distinction between income and contribution from owner? उत्पन्न व मालकाकडून मिळालेला योगदानाचा मुख्य फरक काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्कम इज टॅक्सेबल, कंट्रीब्युशन आर नॉट. सेकंड इन्कम कम फ्रॉम आउटसाइड ऑफ द बिझनेस, कंट्रीब्युशन डू नॉट. थर्ड इन्कम अराइज फ्रॉम ट्रान्झॅक्शन, कंट्रीब्युशन अराइज फ्रॉम इक्विटी सोर्स. अँड फोर्थ इन्कम इन्व्हॉल्व कॅश ओनली अँड कंट्रीब्युशन डू नॉट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्कम अराइज फ्रॉम ट्रान्झॅक्शन्स, कंट्रीब्युशन अराइज फ्रॉम इक्विटी सोर्स मीन्स उत्पन्न व्यवहारातून आणि योगदान भांडवलातून. ओके. नेक्स्ट 9. अ लायबिलिटी अराइज ओनली वेन, देयता केव्हा निर्माण होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी हॅज फ्युचर प्लॅन, सेकंड कंपनी एक्सेप्ट इनटू इनकर एक्सपेन्स, थर्ड कंपनी हॅज अ प्रेझेंट ऑब्लिगेशन फ्रॉम पास्ट इव्हेंट अँड फोर्थ शेअर होल्डर डिमांड डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कंपनी हॅज अ प्रेझेंट ऑब्लिगेशन फ्रॉम अ पास्ट इव्हेंट, भूतकाळातील घटनेमुळे सध्याची देयता. नेक्स्ट 10. इफ टू कंपनीज यूज डिफरंट डेप्रिसिएशन मेथड, विच क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स इज इम्पॅक्टेड? जर दोन कंपन्या वेगवेगळ्या घसारा पद्धती वापरत असतील तर कोणती गुणात्मक वैशिष्ट्य प्रभावित होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिलायबिलिटी, रिलेव्हन्स, अंडरस्टँडेबिलिटी अँड कंपॅरेटिबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कंपॅरेटिबिलिटी मीन्स तुलनात्मकता. नेक्स्ट 11. अन एंटरप्राइज रिकॉग्नाइज अन असेट वेन, एखादी संस्था मालमत्ता कधी ओळखते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्युचर बेनिफिट आर अनसर्टन, second control is lacking, third it accept probable economic benefit and can measure cost reliably, and fourth it receive non monetary benefits. The correct answer is third it accept probable economic benefit and can measure cost reliably. संभाव्य लाभ अपेक्षित असून खर्च मोजता येतो. नेक्स्ट 12. which measurement basis consider both time value and risk of future cash flow? कोणती मोजणी पद्धत भविष्यकालीन रोख प्रवाहाचा वेळ व जोखीम दोन्ही ध्यानात घेते? ऑप्शन आहे हिस्टोरिकल कॉस्ट, करंट कॉस्ट, प्रेझेंट व्हॅल्यू, रिअलायझेबल व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रेझेंट व्हॅल्यू, वर्तमान मूल्य. नेक्स्ट 13. द फ्रेमवर्क प्रिस्क्राइब दॅट फायनान्शियल कॅपिटल मेंटेनन्स इन युनिट ऑफ कॉन्स्टंट पर्चेसिंग पॉवर ॲडजस्ट, नियत खरेदी शक्तीतील आर्थिक भांडवल राखण्यासाठी कोणते समायोजन केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स असेट युजिंग रिप्लेसमेंट कॉस्ट, सेकंड ऑल बॅलन्सेस युजिंग ॲव्हरेज प्राइस इंडायसेस, थर्ड करंट लायबिलिटी टू मार्केट व्हॅल्यू अँड फोर्थ इक्विटी युजिंग मार्केट कॅपिटलायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑल बॅलन्सेस युजिंग ॲव्हरेज प्राइस इंडाइस. ठीक आहे, सरासरी किंमत निर्देशांकांवर सर्व शिल्लक. नेक्स्ट 14. which of the following characteristics help user to form valid comparisons over time? खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कालानुसार वैध तुलना करण्यात मदत करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिलेव्हन्स, सेकंड अंडरस्टँडेबिलिटी, थर्ड कंपॅरेटिबिलिटी अँड फोर्थ रिलायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अंडरस्टँडेबिलिटी मीन्स समायोजन पणा योग्य. तसंच बघा महाट्रान्सकोची अकाउंट्स प्रोफेशनल PDF अवेलेबल आहे. इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये MCQज आहेत 7000+. 7 सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे, याच्यामध्ये सगळेच टॉपिक तुमचे कव्हर होतील. नेक्स्ट 15. इफ इन्फॉर्मेशन इन द फायनान्शियल स्टेटमेंट लॅक न्यूट्रॅलिटी इट लॅक्स. बघा जर आर्थिक विवरणातील माहितीमध्ये तटस्थता नसेल तर कोणता गुणधर्म नसेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिलेव्हन्स, सेकंड रिलायबिलिटी, थर्ड अंडरस्टँडेबिलिटी अँड फोर्थ कन्सिस्टन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिलायबिलिटी मीन्स विश्वासार्ह. ठीक आहे. नेक्स्ट 16. who use financial statement mainly to decide whether to enter into long term supply arrangements?
दीर्घकालीन पुरवठा करार करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोण वित्तीय विवरणाचा वापर करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कस्टमर, सेकंड एम्प्लॉईज, थर्ड क्रेडिटर अँड फोर्थ गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कस्टमर मीन्स ग्राहक. नेक्स्ट 17 फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर्ड assuming consistent application of accounting policy satisfy which assumption. ठीक आहे, सातत्याने एकसारख्या लेखा धोरणाचा वापर केल्यावर कोणते गृहीतक पूर्ण होते? तर बघा ऑप्शन आहे गोइंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी, प्रुडन्स अँड कन्झर्वेटिझम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्सिस्टन्सी, सातत्य. नेक्स्ट 18 नोट्स टू अकाउंट आर इसेन्शियल फॉर एन्शुरिंग. लेखा टिपा यासाठी आवश्यक असतात की? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फेअर व्हॅल्यू प्रेझेंटेशन, सेकंड अंडरस्टँडेबिलिटी अँड कॉन्टेक्स्ट टू मेन फायनान्शियल फिगर, थर्ड कॅश फ्लो एस्टिमेशन अँड फोर्थ लीगल कंपायलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अंडरस्टँडेबिलिटी अँड कॉन्टेक्स्ट टू मेन फायनान्शियल फिगर, समजण्यासारखेपणा व संदर्भ. ठीक आहे. नेक्स्ट 19 which capital maintenance concept use specific price indices for restatement. कोणती भांडवल राखण्याची संकल्पना विशिष्ट किंमत निर्देशांक वापरते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल कॅपिटल मेंटेनन्स, सेकंड हिस्टोरिकल कॅपिटल, थर्ड फिजिकल कॅपिटल मेंटेनन्स अँड फोर्थ नॉमिनल कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फिजिकल कॅपिटल मेंटेनन्स, भौतिक भांडवल राखणे. नेक्स्ट 20 which measurement base is most conservative in a deflationary economy. कमी भावाच्या अर्थव्यवस्थेत कोणती मोजणी पद्धत सर्वात जपून वापरणारी असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट, सेकंड रिअलायझेबल व्हॅल्यू, थर्ड प्रेझेंट व्हॅल्यू अँड फोर्थ करंट कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट, ऐतिहासिक खर्च. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 21 द रिलेव्हन्स ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज रिड्यूस वेन. आर्थिक माहिती सुसंगती कमी होते जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज फ्री फ्रॉम मटेरियल एरर, थर्ड इट ओमिट इन्फॉर्मेशन इन्फ्लुएन्सिंग इकॉनॉमिक डिसिजन, थर्ड इट इज कंपेरेबल अँड फोर्थ इट इज कन्सिस्टंटली प्रेझेंटेड. The correct answer is second. It omit information influencing economic decision. ती आर्थिक निर्णयावर परिणाम करणारी माहिती वगळते. नेक्स्ट 22 इक्विटी कॅन बी डायरेक्टली इन्क्रीज बाय. भांडवल थेट वाढवता येते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॉरोइंग फ्रॉम बँक, सेकंड रिव्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज, थर्ड इश्यू ऑफ शेअर्स अँड फोर्थ परचेस ऑफ फिक्स असेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इश्यू ऑफ शेअर, समभाग जारी करून. Next 23 which component of financial statement provide detail about resource flow rather than position. आर्थिक विवरणाचा कोणता भाग स्थितीऐवजी संसाधनाच्या प्रभावाची माहिती देतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॅलन्स शीट, सेकंड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, थर्ड नोट्स अँड फोर्थ कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॅश फ्लो स्टेटमेंट, रोख प्रवाह विवरण. नेक्स्ट 24 A misstatement in recognizing an accrued expense violates. प्राप्त खर्च ओळखताना चुकीमुळे कोणते गृहीतक मोडले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲक्युरल ॲझम्पशन, सेकंड गोइंग कन्सर्न, थर्ड रिलेव्हन्स अँड फोर्थ कंपॅरेटिबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ॲक्युरल ॲझम्पशन, आकस्मिकता गृहीतक. नेक्स्ट 25 मेजरमेंट ऑफ असेट ॲट द अमाऊंट पेएबल इफ एक्वायर्ड नाऊ प्रेझेंट. मालमत्ता सध्या विकत घेतल्यास देय रकमेवर मोजली जाते ते कोणते मोजमाप आहे? तर बघा ऑप्शन आहे हिस्टोरिकल कॉस्ट, रिअलायझेबल व्हॅल्यू, करंट कॉस्ट, प्रेझेंट व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड करंट कॉस्ट, वर्तमान खर्च. तसंच बघा PDF सुद्धा अवेलेबल आहे, अकाउंट्स ऑल इन वन, महाट्रान्सको मॉक टेस्ट PDF, टॅली कम्प्युटराइज अकाउंटिंग, रिव्हिजन MCQs अकाउंटिंग अँड फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड MCQs. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तसाच नवीन PDF एक लवकरात लवकर मी आणणार आहे जे तुम्हाला डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट, ऑडिटर यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ती आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये फक्त. ठीक आहे, ज्यांना पण ते PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर मेसेज करून तुम्ही तिथनं PDF ती परचेस करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.